विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष 135 जागा लढण्याची तयारी करत असल्याची माहिती आहे। काँग्रेस 135 जागांचा प्रस्ताव देणार असल्याची माहिती सूत्रांनी लोकशाही मराठीला दिली आहे। तर विदर्भात काँग्रेस 55 जागांचा प्रस्ताव देणार असल्याचं कळतंय। महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये काँग्रेस पक्ष प्रस्ताव देणार असल्याची माहिती आहे। मुंबईत काँग्रेस पक्ष 15 जागा लढणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते। त्यामुळे आता महाविकास आघाडीचं जागा वाटपाचं सूत्र नेमकं काय असेल, अंतिम सूत्र याविषयी उत्सुकता निर्माण झालेली आहे। तर 135 जागांचा प्रस्ताव काँग्रेसने दिल्यास विकास आघाडीमधील इतर पक्ष त्यासाठी तयार होतील का, हाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। दरम्यान याबाबत काँग्रेस आमदार धीरज लिंगाडे यांच्यासोबत बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी विनोद राठोड यांनी। आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष मोठ्या प्रमाणात जागेची मागणी महाविकास आघाडीमध्ये करणार आहे। खास करून विदर्भामध्ये त्यांची ताकद जास्त असल्यामुळे विदर्भातलेही मोठ्या प्रमाणात मागणी केली आहे। आपल्यासोबत काँग्रेस पक्षाचे आमदार धीरज लिंगाडे जी आहे। विदर्भामध्ये काँग्रेस पक्षाची जास्त जागा आहे, तुम्ही त्या विदर्भातलं नेतृत्व करता, नाना पटोलेही त्यात विदर्भातून येतात। नेमके किती जागेची मागणी काँग्रेस पक्षाची आहे? नाही, आता विषय असा आहे की आपण पाहिलं की तसं संपूर्ण महाराष्ट्रातच महाविकास आघाडीचं एक चांगलं वातावरण आज आहे आणि निश्चित लोकसभेमध्ये जो निकाल आपण बघितला, आज जनता वाट पाहू नये आणि येणाऱ्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा लोकसभेप्रमाणेच निकाल हा या महाराष्ट्रामध्ये जो लोकांचा कल आहे तो महाविकास आघाडीकडनं राहणार आहे। त्यातल्या त्यात आपण जर विचारताय की विदर्भ, तर मला असं म्हणायचं आहे की पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ या पट्ट्यामध्ये काँग्रेसचा एक चांगलं वातावरण त्या ठिकाणी आहे। जवळपास 63 जागा विदर्भाच्या आहे, जवळपास 50 ते 55 जागा काँग्रेस पक्षाने या ठिकाणी मिळायला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं। यावेळेस विदर्भामध्ये जास्तीत जास्त जागा ह्या काँग्रेसच्या निवडून येतील आणि यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार त्या ठिकाणी येईल हे आम्हाला गॅरंटी आहे। तुम्हाला असं वाटतं की काँग्रेस पक्षाने जास्त जागा लढल्या तर महाविकास आघाडीला त्याचा फायदा होईल? निश्चित काँग्रेसने जास्तीत जास्त जागा या लढल्याच पाहिजे आणि निश्चित त्याचा महाविकास आघाडीला सुद्धा चांगल्या पद्धतीनं फायदा होईल आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये जवळपास 150 ते 200 जागेपर्यंत महाविकास आघाडीची मजल जाईल, यामध्ये कुठलेही मला हे वाटत नाही, शंका नाही वाटत। व्हिडिओ जर्नलिस्ट लालचंदसह विनोद राठोड, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।